मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू पण एकदम धमाकेदार, कमाल, सॉलिड आहे. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन चिडलेला असतो सायलीवरती, म्हणजे ते सचिनच्या प्रकरणामुळे. सायली जेव्हा खोलीत येते तेव्हा अर्जुन म्हणतो, तू मला अस्मिताताईबद्दल काही सांगणार असशील तर प्लीज मला बोलायचं नाहीये. सायली म्हणते, बरं राहिलं, नका बोलू, पण तुमचा हात द्या बरं माझ्या हातामध्ये, तुमचा डावा हात द्या. अर्जुन म्हणतो, डावा हात कसा देता येईल? सायली म्हणते, बरं राहिलं, डावा नाही तर उजवा द्या माझ्या हातात, आपण फेरा मारूयात. अर्जुनला ते काहीतरी विचित्रच वाटतंय, पण आता बायकोचं ऐकावंच लागेल बिचाऱ्याला. सायली त्याचा हात धरून अशा इकडे तिकडे खोलीत फेऱ्या मारत असते. ऑब्विसली आता त्या दोघांचे हात विरुद्ध आहेत, त्यामुळे चालताना दोघांच्या टकरा होत आहेत. त्यामुळे अर्जुन चिडतो आणि सायलीला म्हणतो, काय चाललंय तुझं सायली? सायली म्हणजे, तुम्हीच गोंधळ घालताय, तुम्हाला व्यवस्थित चालता नाही येते का? अर्जुन म्हणतो, मी नाही गोंधळ घालत आहे. अगं, हा असा गोंधळ होणारच ना. एकत्र सोबत चालायचं असेल तर तुझा डावा हात आणि माझा उजवा हात, तरच आपलं बॅलन्स राहील. सायली अर्जुनला म्हणते, हे तुम्हाला कळतंय ना, मग अस्मिताताईंच्या बाबतीत का चुकताय? अस्मिताताईंच्या बाबतीत पण तुम्हाला हे कळायला हवं, आपल्याला समतोल राखायला हवा. हो, म्हणजे बघा, अस्मिताताईंचं मन जाणून घ्या, त्यांचा कुठला हात धरायचा हे समजून घ्या. हो, तरच त्यांचं मन तुम्हाला कळेल. आणि कुठलीही स्त्री नवऱ्यापासून वेगळी राहणं अशक्य असतं. हो, कदाचित आपल्या अस्मिताताईंचं तसंच होत असेल, म्हणूनच सचिन भाऊजींच्या चुकांकडे त्या डोळे झाकत. आणि ते सचिन भाऊजी चांगले वागले तर चांगलंच आहे ना, पण जर ते चुकत असतील तर अस्मिताताईंनाही जरा वेळ द्या, अस्मिताताईंना कळेल ना. पण तोपर्यंत तुम्ही त्यांचा हात सोडू नका. हो. अर्जुन म्हणतो, सॉरी यार बायको, मला एवढं हायपर व्हायला नको होतं, कळलं मला. सायली म्हणते, अहो आज एवढा महत्वाचा दिवस आहे, 22 वर्षापूर्वीच्या त्या ऍक्सिडेंटची केस तुम्ही सॉल्व्ह केली आहे, नागराजला शिक्षा मिळाली आहे, एवढी मोठी गोष्ट साजरी करायची की नाही, का आपल्याला या सचिन भाऊजीमुळे असं नाराज राहायचंय? अर्जुन म्हणतो, हो सायली, खरंच. अर्जुनला त्याची चूक कळते आणि तो म्हणतो, हो ग सायली, कळलंय मला, पण सायली, बाहेर कोर्टात मी जिंकतो पण घरात काही तुम्हाला जिंकू देत नाहीस. सायली म्हणते, म्हणजे काय? इथे घरात 4 भिंतीच्या आत मीच जिंकणार, पण बाहेर कोर्टात मात्र तुम्हीच जिंकणार. अहो आज ते जज साहेब जेव्हा निकाल देत होते ना, तेव्हा बाबा, प्रतिमा आत्या, रविराज काका सगळ्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी अभिमान दिसत होता. हो, किती आनंद झाला त्यांना. एक हाती तुम्ही केस फिरवली. पण अहो, मला एक गोष्ट नाही कळली, तुम्ही महिपतला जे फोटो दाखवणार होतात त्यामुळे महिपत अचानक बोलता कसं काय झाला? आता मात्र आलं अर्जुनला टेन्शन. पुन्हा पुन्हा आपल्याला ती डील दाखवण्यात आलेली आहे प्रेक्षकांनो. आणि आजच्या ना शेवटचा सीन मिस करू नका बरं का. आज महिपत अर्जुन सायलीचं बोलणं काय सॉलिड दाखवलंय त्यांनी, अमेझिंग दाखवलाय तो सीन. आणि प्रेक्षकांनो, आज एपिसोड तिकडनंच उशिरा आलाय बरं का, त्यामुळे द्यायला जरा उशीर झालाय. आज जवळजवळ 7:30 पावणे 8ला एपिसोड आलाय ठरलं तर मगचा, त्यामुळे मी लग्नानंतरचा एपिसोड आधी देऊन टाकला, मग वेळ जात नाही ना. आता बघा, खूप मस्त दाखवलंय पुढे. अर्जुनला आलंय टेन्शन की सायलीला सांगावं कसं. मधुभाऊंची दोषी आहे साक्षी, आणि तिच्या बाबतीत जर त्याने डील केलेली आहे महिपतची, तर ते सायलीला कळल्यावर टेन्शन तर येणारच बिचाऱ्याला. महिपतचं हे सगळं सत्य अर्जुनने लपून ठेवलंय. सायली म्हणते, अहो सांगा ना, काय होतं अशी भानगड ज्यामुळे महिपत बोलला? अर्जुन म्हणतो, अगं महिपतला कदाचित असं वाटलं असेल की त्याच्या इतर गुन्ह्यांचे फोटोग्राफ्स मी कोर्टात दाखवेल. सायली म्हणते, पण त्याला तेवढं कळतं की तुम्ही त्याचे कोणतेच गुन्हे लपवून ठेवणार नाहीये, त्याला कुठल्याही गुन्ह्यासाठी तुम्ही शिक्षा देणारच. मग नागराजच्या विरुद्ध साक्षी देऊन महिपतला काय फायदा होणार होता? अर्जुन आता विषय बदलतो आणि गोडगोड बोलतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिसेस सुभेदार, नवरा एवढा थकून आलाय तरी नवऱ्याला कॉफी देत नाहीये. मी कोर्टाला रिक्वेस्ट करतोय की मिसेस सुभेदारांना सक्त आणि सक्त ताकीद द्या. नवऱ्यावर प्रेम करायचं असतं, त्याची उलट तपासणी घ्यायची नसते, असं म्हणून अर्जुनने तो विषय पुन्हा हसण्यावरी नेलाय. पण आज जेव्हा ते जेलमध्ये भेटतात ना महिपतला, तेव्हा फार भारी वाटतं. आता इकडे बघा, पुढच्या सीनमध्ये सगळे जेवण खावण करून फुल झालेत. चैतन्यराव म्हणतात, कमाल जेवण झालं राव, पोट गच्च भरलंय, आता ना हलावंसं पण वाटत नाहीये. ताटातले पदार्थ बघून त्या महाराजा थाळीची आठवण झाली मला. अर्जुन म्हणतो, बायको आज भाजी कुठली केली होतीस तू? अगं ती भाजी मी बघितलीच नाही यापूर्वी. सायली म्हणते, ओळखा बघू कोणती भाजी होती. अर्जुन म्हणतो, ए पूर्णाजी सांग ना, कुठली भाजी होती? पूर्णाजी म्हणतात, बाबा मला नाही माहिती, तुझ्या बायकोने सांगितलंय ना तुला, ओळख तर मग ओळख ना. आता अर्जुन म्हणतो, नाही माझ्या नाही लक्षात. सायली, आय गिव्ह अप बाबा. सायली म्हणते, सकाळी तुम्ही त्याला लाकूड म्हणालात ना, त्याची भाजी होती. अर्जुन म्हणतो, अरे सुरणाची भाजी, सिरियसली? सगळेजण आता छान आनंदात असतात, हसत खेळत असतात. तेवढ्यात आली बाबा बया, प्रिया आली आहे, अशी डोक्यावर पदर वगैरे घेऊन, छान दिसते पण ती
आता कुंकू वगैरे लावलेलं आहे तिने कपाळाला, ते कळतंय की ती मंदिरातून जाऊन आली आहे, म्हणजे ऍक्च्युली नाही जाऊन आली आहे पण ती थापा मारते. पूर्णाजी आता तिला ओरडून म्हणतात, काय ग तन्वी, कोर्टातून निघताना घरी यायचं ना, कुठे गेली होतीस तू भटकायला, हातात पिशव्या दिसतात तन्वी, शॉपिंगला गेली होतीस का? अश्विन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, अगं तन्वी मंदिरात गेली होती. कल्पना ते हसतात आणि म्हणतात, तन्वी आणि मंदिरात? प्रिया म्हणते, प्रसाद आणलाय मी तुम्हा सगळ्यांसाठी. 22 वर्षापूर्वी आमची ताटातूट झाली होती. प्रिया ड्रामा करते बरं का आता सगळ्यांसमोर आणि म्हणते कशी, आम्हा तिघांचंही आयुष्य 22 वर्षापूर्वी बदललं होतं. हे सगळं ज्या माणसामुळे घडलंय त्या माणसाला शिक्षा व्हावी म्हणून देवी आईला नवस बोलले होते मी. तो नवस फेडायला मी मंदिरात गेले होते. रविराज असे हसतायत जणू काही चोक मारतीये. एवढं खोटं बोलते ना प्रेक्षकांनो. एक हा येडा आपला अश्विन सोडला तर बाकी कोणाला विश्वास बसत नाही हिच्यावर. प्रिया म्हणते, सायली अर्जुन इकडे येता का? मी तुम्हा दोघांना रिक्वेस्ट करतेय. आता हिने अर्जुन सायलीसाठी गिफ्ट आणलंय बरं का. म्हणते कशी, अरे तुम्ही दोघांनी जे काही आज केलंय ना त्याची मी परतफेड नाही करू शकत, पण माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू म्हणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. प्लीज हे घ्या ना, मी तुमच्यासाठी आणलंय. सगळेजण प्रियाकडे असे बघत असतात बरं का. मग रविराज उठून उभे राहतात आणि प्रियाला सडेतोड उत्तर देतात. आधी तर ते रागाने बघतात बरं का प्रियाकडे आणि म्हणतात, तुझे डोळे उघडलेत आणि तुझा खोटेपणा तू कायमचा बंद केलास. यावर माझा कधीच विश्वास बसणार नाहीये तन्वे. तुला आपल्याला न्याय मिळावा असं खरंच वाटत असतं ना, तर तू या केसमध्ये अर्जुनला मदत केली असतीस. केलीस का तू ती मदत? केलीस? प्रिया आता निशब्द झाली आहे. आता रविराज पुढे म्हणतात, ती मदत सायलीने केली आहे. मग प्रिया म्हणते, बाबा अहो अर्जुनला सायलीच मदत करणार ना, ती त्याची बायको आहे. रविराज म्हणतात, अगो पण तू आमची मुलगी आहेस ना, कधी वागली आहेस मुलीसारखी? तू आमच्या मनामध्ये ते स्थान कधीच मिळवू शकली नाहीयेस. रविराज जेव्हा असं बोलत असतात तेव्हा अश्विनला फार वाईट वाटतं बरं का. रविराजांनी स्पष्ट सांगितलंय, तो मान आम्ही कायमचा आता सायलीला दिलाय. प्रिया आता पांढरी पडलेली आहे. रविराज तिला म्हणतात, समजलं का तुला आता? आता तू निघालीस ना तरी चालेल. रविराज तिला एवढंच बोलतात आणि आता तो विषय टाळून पुन्हा त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. प्रियाला खूप इन्सल्टिंग फील होतं बरं का सगळ्यांसमोर. प्रतिमा आत्या सुद्धा तिथेच आहेत. अश्विनला पण कसं तरी झालंय बरं का. आता ते रविराज जेव्हा खाली जागेवर बसतात तेव्हा प्रिया रडून म्हणते, बाबा बाबा तुम्ही माझी जागा सायलीला देऊन टाकलीत. ठीक आहे, हरकत नाहीये, मी पुन्हा ती जागा मिळवीन. तुम्ही माझ्यावर कितीही चिडलात, कितीही रुसलात ना बाबा, तरी मी हरणार नाहीये बाबा. ही रविराजांना सगळ्यांसमोर असं बोलते, मी हरणार नाही बाबा, मी हरणार नाही. पूर्णाजीने डोक्याला हात मारलेला असतो. प्रिया पुढे म्हणते, तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी कष्ट करेन बाबा, मी खूप कष्ट करेन. आता नेमकी काय कष्ट करणार आहे ही तिचं तिलाच माहिती. प्रिया पुढे म्हणते, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना बाबा की मी तुमची मुलगी म्हणून घेण्याच्या योग्यतेची आहे, त्या दिवशी तुम्ही सायलीला बाजूला साराल आणि माझी जागा पुन्हा मला परत द्याल. प्रियाने मोठे मोठे डायलॉग मारलेत बरं का रविराजांना. आता रडते बरं का, डोक्यावर पदर बिदर घेऊन लगली खोलीत चालली जाते. खरंच सांगा प्रेक्षकांनो, ही ड्रामा करते हे प्रत्येकाच्या लक्षात येणार नाही का? हिला असं एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून तेच कळत नाही मला. असो, एवढा काय तो ड्रामा तिचा झालाय आणि ती चालली गेलीये खोलीत. अश्विन तिच्या मागे मागे अर्थात निघून गेलाय. प्रिया आली की यांच्या रंगाचा बेरंग होऊन जातो. बिचारी प्रिया, बिचारी म्हणायच्या तसं ती लायकीची नाहीये, पण सध्या तरी तिचा चांगला अपमानावर अपमान चालू आहे ना. असो, मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल आपण बोलतोय. प्रेक्षकांनो, आज रात्री 10 वाजता तुम्हा सगळ्यांना लाईव्ह यायचंय आपल्या चॅनलवर. निमित्त आहे माझ्या वाढदिवसाचं. तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायच्यात. नक्की आज रात्री 10 वाजता सगळ्यांनी आपला लाईव्ह सेशन अटेंड करा. सगळ्यांनी नक्की या, आपण मस्तपैकी थोड्या वेळ गप्पा मारूयात. आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब करा त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय, अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमला प्रियाने ती पिशवी अशी लटकवून दिली आहे बरं का. म्हणजे जे काही तिने गिफ्ट आणलं होतं ना अर्जुन सायलीला, ते गिफ्ट. सायली म्हणते, अहो बघा प्रियाने आपल्यासाठी काय आणलंय. अर्जुन म्हणतो, मला नाही बघायचं ते. सायली म्हणते, पण माझा विश्वास नाही बसत आहे ना की प्रियाने आपल्यासाठी काहीतरी आणलंय. अर्थात ते नाटकच असणार आहे, तिचं काहीतरी नवीन काहीतरी मग्गा आणलाय बरं का तिने कॉफीचा आणि त्यावर लिहिलंय यू आर द बेस्ट. सायली ते वाचते आणि अर्जुनला म्हणते, बघा की अहो हे गिफ्ट आणलंय तिने, पण आज ना तिचं वागणं जरा विचित्रच वाटतंय. नाही म्हणजे हे सगळं नागराजला अटक वगैरे झाली आहे याचा आनंद तिला खरंच झाला असेल का? अर्जुन मात्र आता
नागराज जे काही बोललाय कोर्टाच्या बाहेर त्या गोष्टीचा विचार करतोय. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा प्रोमो पण आलाय काल रात्री नवीन. त्यात अर्जुन आणि सायलीने शोधून काढलंय की प्रियाच्या बाबतीत असं काहीतरी सत्य आहे जे नागराज लपवतोय. म्हणजे त्यांना जवळपास हिंट मिळाली आहे, पण आता सायली खरी तन्वी आहे हे सत्य हळूहळू उघड होणार आहे. अर्जुनला आठवतोय तो सगळा कोर्टाच्या बाहेरचा सीन. सायली म्हणते, अहो कसला विचार करताय? अर्जुन म्हणतो, अगं नागराज जे काही बोलला ना सायली कोर्टात त्याचा विचार करतोय. सत्य कुठलं सांगतोय तो? नाही म्हणजे कुठलं असं सत्य आहे जे आपलं प्रिय घर पोखरणार आहे? सायली म्हणते, मला पण बाई काही कळलंच नाही. म्हणजे त्या नागराजला अचानक ते मय सभा वगैरे कुठून आठवली असणार? नाही म्हणजे माझे प्रश्न तर एवढ्यावर थांबणार नाही आहेत. अहो प्रियाच्या वागण्याचा पण मी विचार करते. कळतच नाहीये प्रियाचं नक्की काय चाललंय. नागराज आणि महिपतला प्रिया का मदत करत असेल? म्हणजे तिने त्या हवालदाराला पैसे का दिले? आणि ते पैसे देण्यासाठी तिने पैसे तरी कुठून आणले? पैसे द्यायला तिला आता साक्षी पण नाहीये ना. अर्जुन म्हणतो, अगं सायली पण नागराजचा विचार कर ना. तो काल असा विचित्र का बोलला कोर्टाच्या बाहेर? तो जे काही बोललाय ना ते सगळं महिपतला माहिती असेल का? विचित्र वाटतंय यार सगळं. मी एक काम करतो, मी जाऊन महिपतला भेटतो आणि विचारतोच. सायली म्हणते, अहो पण तुम्ही आज नागराजच्या विरुद्ध त्या महिपतला साक्ष द्यायला लावली, तो का मदत करेल तुम्हाला? अर्जुन म्हणतो, तुझं पण ते खरंय म्हणा सायली. आता मनातल्या मनात विचार करतो अर्जुन, महिपत तर नक्की मदत करणार मला. माझ्या हातात असलेला इक्का त्याला परत परत बोलायलाच लावणार आहे. तो हुकमाचा इक्का कामाला येणार आहे माझ्या. उद्याच जाऊन महिपतला विचारतो हे पझल, असं अर्जुन तो मनात विचार करत असतो. सायली म्हणते, बरं अहो नंतर ठरवूयात महिपतशी बोलायचं की नाही. तुम्ही दमलायत ना, झोपा आता. असं म्हणून आता पुन्हा लगेच त्यांनी सकाळचा सीन घेतलाय बरं का. सायली कपड्यांच्या घड्या घालत असते. आता ती मागे लागली आहे बरं का अर्जुनच्या महिपतला भेटण्यासाठी. सायली कपड्यांच्या घड्या घालता घालता म्हणते, अहो काल न गंमतच झाली बघा. उशांची अब्रे घालत होते मी आणि दोन्ही उशांना वेगळी वेगळी अब्री घातली मी. आणि मी लक्षात आलं तेव्हा हसायला लागले. अर्जुन म्हणतो, काय ग बायको, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगत असतेस तू? सायली म्हणते, अर्थातच मला किरकोळ गोष्टी मनात ठेवायला आवडत नाही. आणि आपलं नातं तसंच आहे ना हो, सगळ्या गोष्टी एकमेकांना कळायला हव्यात. आता अर्जुनला टेन्शन आलं ना. अरे देवा, तो मनातल्या मनात विचार करतो, बायको मी तुझ्यापासून मोठी गोष्ट लपवली आहे. मला माहिती आहे साक्षीच्या नावाने मी महिपतशी डील केलं हे तुला मी सांगू शकत नाही, कारण तुला हे आवडणार नाहीये सायली. तू अशा डीलला कधीच कबूल झाली नसती. आधी मी साक्षीला शोधून काढेल पोलिसांच्या मदतीने आणि मग तुला सगळं सांगेल. सायली आता घड्या घालते कपड्यांच्या आणि अर्जुनला म्हणते, अहो चला ना महिपतकडे जायचं ना आपल्याला. अर्जुनला टेन्शन आलं. अगं तू येणार आहेस महिपतला भेटायला? सायली म्हणते, हो आपण दोघे जाऊयात. अर्जुन म्हणतो, अगं पण तूच म्हणालीस ना काल तो काही मदत करणार नाही आपल्याला. सायली म्हणते, म्हणले मी तुम्हाला असं, पण प्रयत्न करू ना. जाऊ आपण तिथे. महिपतला ते सत्य माहिती आहे का? म्हणजे नागराजचं त्याला सगळं माहिती आहे म्हणून तो जर काही अजून माहिती असेल तर सांगू शकेल की आपल्याला. अहो काय झालं असं का बघताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अगं नाही तुला घरी कामं आहेत ना सायली, तू इकडचं काम संपवून घे, मी भेटेल ना महिपतला. सायली म्हणते, अहो मला ना आज जास्ती कामं नाही आहेत. होळीच्या कामात अडकले ना मग जाता नाही येणार मला. चला ना जाऊ ना आजच. अरे यार, तो महिपत काय पिक्चर आहे का? कोणी या जा बा बघा त्याला. अवघडच झालं बाबा त्या महिपतचा आता. अर्जुन मनात विचार करतो, आता सायली समोर महिपत काही बोलून गेल्या डील बद्दल तर आता तो टाळतो तिला सायलीला आणि म्हणतो, अगं माझी ना मीटिंग आहे सायली, आपण नंतर जाऊ ना. सायली म्हणते, नको बाई आजच जाऊ बरं आपण. नाही तो नागराज ते मय सभा वगैरे बडबडला ना, हा विचार सारखा डोक्यात घोळत राहील. चला चला आजच जाऊ बरं, बोलून घेऊ. आवरा आवरा, चला चला. मी आपली लहान लेकरासारखी कुठेही त्याच्या मागे मागेच लागते. त्याला टेन्शन आलंय विचारायला. असो, गमतीचा भाग आहे, पण आता सीन रंगवायचा होता म्हणून त्यांनी सायलीला महिपतला भेटवलंय प्रेक्षकांना. पण मस्त होता तो सीन. मला ना लई आवडलाय तो आजचा सीन, म्हणजे खूपच भारी. आजचा एपिसोड पण खूप मोठा आहे प्रेक्षकांनो, लाईक करायला विसरू नका. आता हा सचिन मनाशीच विचार करत असतो, सॅमचा फोन अजून पण बंद आहे. या सचिनची लबाडी काही थांबे ना अजून. सॅम म्हणजे ती साक्षी त्याला का अवॉइड करते याचा तो विचार करत असतो मनाशी. तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि त्या सचिनला म्हणते, चल रे नाश्ता करायला सचिन. सचिन म्हणतो, नको अगं अस्मी, आज आपण रूम मध्येच नाश्ता करूया. अस्मिता म्हणते, का रे? सचिन म्हणतो, अगं जाऊ दे, मी बाहेर आलो ना तर तुझ्या घरच्यांना आवडणार नाही, उगाच चिडचिड होईल ना सगळ्यांची. त्यापेक्षा आपण इथेच बसूयात. नाही म्हणजे तसं मी अगं अस्मी, तसं तर मी आपल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी सगळे बोलणे खायला तयार आहे, पण उगाच किरकिर कशाला ना. अस्मिता म्हणते, अरे असं का बोलतो सचिन? हेच जर आपल्या घरी झालं असतं तर मी तुझी बाजू नसती घेतली का? आता इथे हे माझं घर आहे,
ऑफकोर्स मी तुझी बाजू घेणार. सचिन म्हणत असतो, अगं तरी पण मला असं वाटतं नको. अस्मिता म्हणते, थांब, काहीही नको नको म्हणू नकोस, मी आत्ता आणते आपल्यासाठी नाश्ता. सचिन म्हणत असतो, अगं तू त्यांच्यासोबत बसून ब्रेकफास्ट कर, माझी प्लेट इथे आण नाश्त्याची. अस्मिता त्याला म्हणते, ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ देत. असं म्हणून अस्मिता बाहेर जाते, पण सचिनसाठी आणि तिच्यासाठी नाश्ता रूममध्येच घेऊन येते. सचिन तोपर्यंत पुन्हा साक्षीला कॉल लावायचा प्रयत्न करत असतो. एवढा काय मागे लागला यार हा साक्षीच्या. प्रतापराव म्हणत असतात, अस्मिता आली नाही नाश्त्याला. कल्पनाताई म्हणतात, मी घेऊन येते तिला. एवढ्यात अस्मिता आली आहे तिथे नाश्त्याला. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता वेळेवर खात जा बेटा. अस्मिता म्हणते, मला ना 2 प्लेट्स दे ग सायली. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात. ऑफकोर्स तिने सचिनसाठी नाश्ता मागितलाय. प्रतापराव म्हणतात, पण अस्मी, अगं तू इथे आमच्यासोबत नाही का बसणार नाश्त्याला? अस्मिता म्हणते, नको डॅड, मला सचिनच्या सोबतच नाश्ता करायचा आहे. अस्मिता एवढं त्याला महत्त्व देते बिचारी, पण तो मात्र त्या लायकीचा माणूस नाहीये. अस्मिता म्हणते, तो इथे आल्यावर वाद नको व्हायला म्हणून आम्ही बेडरूममध्ये बसूनच नाश्ता करतोय. सायलीला पण कसं तरी होतं, पण ठीक आहे, आता तिच्या मनासारखं म्हणजे करावंच लागेल. यांना बिचारी 2 जीवाची आहे. अस्मिता म्हणते, आम्ही तिथेच बसून नाश्ता करू. मग शेवटी सायली म्हणते, मी देते हां अस्मिताताई. अस्मिता म्हणते, राहू दे, मी घेऊन जाते, मला वाढून दे. सायलीने 2 प्लेट वाढून दिल्यात अस्मिताला. अस्मिता त्या प्लेट्स घेऊन जाते बेडरूममध्ये. अर्जुनला आता खूप राग येतो. अर्जुन विचार करतो, हा सचिन सगळी कामं माझ्या अस्मिताईला सांगतोय, स्वतःचा नाश्ता सुद्धा हा स्वतःच्या हाताने घेऊन जाऊ शकत नाही का? सायली म्हणते, अहो चिडू नका ना, काल आपलं बोलणं झालंय ना, आणि तुम्ही आता उगाच चिडचिड करू नका बरं. आणि आई, मी बाहेर चालली आहे, भाजी चिरून ठेवली आहे मी, विमलताईंना सांगाल का फोडणी द्यायला? कल्पनाताई म्हणतात, सायली तू काळजी नको करूस, मी सांगते ग तिला फोडणी द्यायला. कल्पनाताई पुढे म्हणतात, सायली अगं तू बाहेर जातेच आहेस ना, तर मला ना मार्केटमध्ये जायचंय, मी येऊ का तुझ्या बरोबर? अस्मितासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत बघ. अर्जुन म्हणतो, चालेल चालेल, तुम्ही दोघी जा ना आत्ता. मुद्दाम अर्जुन टाळतोय बरं का. अर्जुन म्हणतो, अहो मग आपण संध्याकाळी जायचंय का? कल्पना ते म्हणतात, अच्छा तुम्हा दोघांना जायचंय का बाहेर? बरं बरं, अगं काही हरकत नाहीये, मी ते ऑनलाईन मागवून घेते. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा दोघे जण. अर्जुन म्हणतो, नको मम्मा, कशाला ऑनलाईन मागवते, गॅरंटी आणि क्वालिटी कळत नाही ऑनलाईन मध्ये. कल्पनाताई म्हणतात, नाही रे बाबा, तुम्ही दोघं जा बाहेर, माझं मी बघेल काय करायचं ते. सायली म्हणते, आई नक्की ना? कल्पनाताई म्हणतात, हो नक्की. आता सायली म्हणते, मी पर्स घेऊन येते हां. अर्जुनला सायलीला टाळायचं असतं, पण सायली काही ऐकायला तयार नाहीये. सायली आता पर्स घ्यायला जाते, तेव्हा अर्जुन विचार करतो, ओ नो, आता काय करू मी? सायली तर मागेच लागली आहे. मैपत सायली समोर काही बोलून बसला साक्षीबद्दल तर काय करू आता? सायली पर्स घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते, चला निघायचं का? अर्जुन म्हणतो, हो अगं पण बायको, मला असं वाटतं की तुझी काल खूप दगदग झाली आहे. अगं दमली असेल ना तू, मी येतो ग जाऊन, तू कशाला येत बसतेस? सायली म्हणते, काय हो, तुम्हाला मी तुमच्याबरोबर यायला नकोय का? तुम्ही टाळताय का मला? सायली डायरेक्ट विचारते आता. अर्जुन म्हणतो, नाही ग, असं कुठे बोलतोय मी तुला, चल चल, आवडेल का मला तू माझ्यासोबत आली तर? येतो 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 मम्मा, चला. असं म्हणून अर्जुन आता घेऊन जातो, त्याच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. पण मजा येते प्रेक्षकांनो. आता जेलमध्ये गेल्यावर अर्जुन खुणवतो बरं का मैपतला, की सांगू नकोस काही सायलीला म्हणून साक्षीबद्दल. खूप मस्त सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. मी पहिल्यापासून म्हणते, रॅदर आजचा सगळाच फॅमिली ड्रामा सॉलिड रंगवलाय. प्रियावर खूप फोकस केलाय आता त्यांनी, कारण ही तन्वी नाहीये हे उघड होणार आहे आता लवकरच. प्रिया आता नागराजला भेटायला जात असते आणि मनात विचार करते, नागराजला जाऊन थोडी सिंपती दाखवावीच लागेल. तेवढ्यात अश्विन येतो तिथे. आता तिची तंद्री लागलेली असते. अश्विन तिला म्हणतो, तन्वी, अ फेरी थॉट फॉर यू तन्वी. प्रिया म्हणते, म्हणजे? अश्विन म्हणतो, तुझ्या डोक्यात जो काही विचार आहे ना आत्ताच्या आत्ता, तो मला पटकन सांग, मी त्यासाठी तुला 1 पैसा देईल. प्रिया म्हणते, काय रे अश्विन, माझ्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तुला मला लाच वगैरे द्यायची गरज नाहीये. माझ्या मनात जे काही असतं ते मी तुला शेअर करते ना रे. आता असं बोलून ती अश्विनला म्हणते, अश्विन, अरे मी ना माझ्या आईबाबांचा विचार करत होते रे. अश्विन म्हणतो, त्यांचा काय विचार करायचा आहे? रविराज काका आणि प्रतिमा आत्या तुझा विचार करतच नाहीत कधी. प्रिया म्हणते, तेच ना अश्विन, अरे आमच्यात हा दुरावा अजून का आहे ना तेच कळत नाहीये. अश्विन, मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं असतं रे, पण ते माझ्याशी नीट बोलतही नाहीत, माझ्याकडे धड बघतही नाहीत रे. मला ना खूप वाईट वाटतं रे. मी विचार करते की मनाला लावून घ्यायचं नाही, पण येतं रे माझ्या डोळ्यात पाणी. असा विचार करून उगीच डोळ्यात पाणी आणते बरं का. म्हणजे अश्विनच्या समोर ड्रामा चालू आहे तिचा. अश्विन म्हणतो, तन्वी, अगं तुझा खोटेपणा खूप वाढला होता ग, म्हणूनच ते असे रिॲक्ट करताय तुला. तू तुझा खोटेपणा बंद कर.
बघ ते तुझ्याशी खूप छान वागतील. प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी खोटेपणा कधीचा बंद केलाय, पण हे माझ्या आईबाबांना पटायला हवं ना रे. पटेल म्हणा, पटेल. मी ना देवी आईकडे साकडं घालेल की आमच्यातले दुरावे लवकर मिटावे. मी आलेच बाहेर जाऊन. अश्विन म्हणतो, आत्ता कुठे निघालीस पुन्हा? प्रिया म्हणते, पुन्हा मंदिरात. अरे देवी आईकडे साकडं मागायचं असेल तर तिथे जायला हवं ना. आणि तसंही अश्विन, तिथे गेलं ना की हल्ली मला शांत वाटतं रे. येते येते जाऊन येते मंदिरात, असं म्हणून निघाली आहे बरं का. मंदिरात कसली, ही चालली त्या नागोबाला भेटायला. आता बघा प्रेक्षकांनो, अश्विनला असं वाटतं की प्रिया खरंच खूप मनापासून प्रयत्न करते. अश्विन मनात विचार करतोय, तन्वीचं वागणं खरंच हळूहळू सुधारतंय. बिचारी सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी किती धडपड करते. हिची धडपड काहीतरी तिसऱ्याच गोष्टीसाठी चालू आहे. साक्षीला पुन्हा पुन्हा फोन करायचा प्रयत्न करताना दाखवलाय आता हा सचिन पुढच्या सीनमध्ये. आता सचिन काहीतरी म्हणजे सॉरी मेसेज देतो का काय माहित नाही, पण त्या साक्षीचा फोन लागलाय. तो खुश झालेला असतो. तो विचार करतो, चला सॅमचा फोन ऑन झाला वाटतं, तिला आता माझा मेसेज मिळालाच असेल. आता पुन्हा फोन कट करते वाटतं साक्षी त्याचा. मग सचिन वैतागून म्हणतो, अरे ही फोन का उचलत नाहीये माझा, काय चाललंय हिचं. आता ते शेवटचं वाक्य अस्मिता ऐकते बरं का, आणि सचिनला म्हणते, सचिन कोणाशी बोलतोयस रे. सचिन अस्मिताला बघून जरा घाबरतो. अस्मिताला म्हणतो, अगं बघ ना अस्मी, नोकरी सोडली तरी कॅनडावरनं सारखे फोन येतात मला, सारखे फोन करतात ग ऑफिसमधले लोक, सारखे म्हणतात की परत ये परत ये. अस्मिता म्हणते, काय चाललं ते सांग सचिन, तू आत्ता मगाशी म्हणालात की तिचं काय चाललं असेल. सचिन आता घाबरतो पण लगेच मोठ्याने हसतो आणि म्हणतो, हा हा अगं हिचं, अगं ती ग माझी बॉस, कॅनडाची बॉस ग मारिया, तिनं माझं खूप डोकं खाते ग. अस्मिता म्हणते, सचिन तू पुन्हा कॅनडाला जाणार आहेस. सचिन म्हणतो, वेडी आहेस का अस्मी, तुला आणि बाळाला सोडून कसा ग जाणार मी, आणि हे काय 2 प्लेट्स का आणल्या तू. अस्मिता म्हणते, मी तुझ्यासोबत बसून नाश्ता करणार आहे, खाली कसा करेल मी नाश्ता, जिथे तू तिथे मी. सचिन म्हणतो, ओके डार्लिंग. दोघे जण बसून तिथे नाश्ता करतात, तर हा नाश्ता बका खात असतो. अस्मिता म्हणते, अरे सचिन जरा हळू सावकाश खा. सचिन म्हणतो, अगं हो हो तू पण खा ना अस्मी. अस्मिताच्या मनात विचार आलाय, हा आता मगाशी हिचं काय चाललं असंच बोलला ना, काय चालू आहे सचिनचं. अस्मिताला जरा डाऊट येतोय, पण सचिन मात्र तिच्याशी गोडी गुलाबीने वागतोय. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढचं सीन लय भारी आहे. नागराज त्याच्या हातात असलेलं ते जेलमधलं भांड आहे ना ते वाजवत असतो. प्रिया येते आणि म्हणते, नागराज काका, नागराज काका हो तुम्ही का चिडलात माझ्यावर, तुम्हाला जन्मठेप झाली ना, मला धक्का बसला हो. मी घरी पोहोचेपर्यंत रडत होते खरंच. आता नागराज ते भांड वाजवत वाजवत प्रियाला म्हणतो, मगरीचे अश्रू. प्रिया म्हणते, नागराज काका विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुमची साथ नाही सोडणार आहे कधीच. मला सांगा, आत्ता आत्ता तुमच्या घरातलं कोणी तुमच्या सोबत उभं आहे का, कोणी तुमच्यासाठी बाहेर जाऊन खटपट करणार आहे का. नाही, मी करेल, मी करेल ना. अहो वरच्या कोर्टात अपील करू आपण, जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला सोडवण्याचे. नागराज ते भांड वाजवत म्हणतो, प्रिया तुला जर प्रयत्न करायचे असते ना तर तू आधीच प्रयत्न केले असते. प्रिया तुला ते आधी सगळं शक्य होतं, तू प्रयत्न केले असते ना तर मी इथे खितपत पडलो नसतो. केले का तू प्रयत्न माझ्यासाठी. प्रिया म्हणते, केले हो, सगळे प्रयत्न केले. आता सगळ्या गोष्टी त्या अर्जुन सायलीच्या बाजूने वळल्या तर मी काय करू, मी केले नव्हते का प्रयत्न, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आहात. प्रियाचं ते वाक्य पूर्ण होऊ देत नाही नागराज, आणि ते जे भांड आहे ना त्याच्या हातात ते जोरात प्रियाच्या दिशेने फेकतो, पण ते तिला लागत नाही कारण मध्ये जेल आहे. नागराज म्हणतो, प्रिया प्रिया मी बाहेर आलो ना तर गळा दाबून खून करेल तुझा, तुझा खून मला लपवावा पण लागणार नाही, कारण मी मान वर करून अभिमानाने सांगेल की मी एका नीच बाईचा माझ्या हाताने खून केलाय म्हणून. प्रिया नागराजचं ते रूप बघून खूप घाबरते बरं का. आता तिला कळेना की नागराजला पटवावं तर कसं पटवावं. नागराजला चांगलंच माहितीये प्रिया कुठल्या थराला जाऊ शकते. आता बघा, मैपत आणि सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. मैपत अर्जुन सायलीला बघून म्हणतो, मला वाटलं होतं पुन्हा आता तुमचं तोंड पाहावं लागणार नाही. नाही म्हणजे आता नागराज तर जेलात सडणार आहे हो सुभेदार, मी दिली ना साक्ष, मी इथे सडणार. आणि तुम्ही आता पुन्हा कशाला आलाय मला भेटायला, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं ना, परत कशाला आले तुम्ही इथे मला भेटायला. अर्जुन म्हणतो, हेच हवं होतं मैपत आम्हाला, तुम्हा दोघांना शिक्षा व्हावी, पण काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आम्हाला आत्ता.
मैपत म्हणतो, "ओ सुभेदार साहेब, लाईफमध्ये आपल्याला सगळं काही भेटतं असं नसतं सुभेदार साहेब. कोर्टात जे बोलायचं ते मी बोललो. उठ-सूट तुम्ही मला इथं येऊन प्रश्न विचारणार का? मी तुम्हाला काय उत्तरं द्यायची?" सायली मैपतला म्हणते, "मैपत, उत्तरं द्यावी लागणार आहेत तुला. कारण या सगळ्या कटाचा तू पण महत्वाचा भाग होता. तू फक्त रविराज काकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून थांबला नाहीयेस, नंतर तू आमच्या आश्रमाकडे वळलास मैपत. आणि कुसुमताईच्या चाळ पण तुझ्या नजरेतनं सुटलेली नाहीये मैपत. या सगळ्या पापाचं फळ तुला कसं मिळालं ते कळतंय ना तुला मैपत आता?" मैपतच्या डोळ्यात डोळे घालून ती बोलते बरं का. मैपत थोडासा मनातून चर्र होतो आणि विचार करतो, ही साक्षीबद्दल बोलते का मला? साक्षी जिवंत आहे हे या सायलीला माहिती आहे वाटतं. सायली आता पुढे मैपतला म्हणते, "माझ्या सासऱ्यांवर पण तू खोटा आरोप केला होतास मैपत. अरे आत्ता उपरती झाली रे तुला, म्हणून तू नागराजबद्दल खरं बोललायस कोर्टामध्ये. आता तू खरं बोललायस म्हणून साक्षीच्या आत्म्याला शांती मिळेलच." सायली जेव्हा असं बोलते तेव्हा मैपत पटकन अर्जुनकडे बघतो. अर्जुन सायलीला माहिती नाही असं खुणवतो बरं का मैपतला. कसला सॉलिड दाखवलाय तो सीन. मैपत किती वेळ बघतो अर्जुनकडे. अर्जुन त्याला मानेने असं असं खुणवत असतो की काही बोलू नकोस, तिला माहिती नाहीये साक्षी जिवंत आहे म्हणून. खरं तर सायलीने बघितलंय साक्षीला, पण पण सायली सुद्धा मैपतला अंधारात तीर मारून बघते असं मला एक जाणवलं बरं का. अर्जुन आता मैपतला पुन्हा खुणवतो की सांगू नकोस मैपत. म्हणजे हे सायलीच्या पाठमोरी आहे ना अर्जुन, त्यामुळे सायलीला दिसलं नाहीये. अर्जुन मैपतला म्हणतो, "बोल मैपत, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दे. ते उत्तर दिल्यावर फायदा तुझाच आहे मैपत." पुन्हा अर्जुन खुणवतो मैपतला की सांगू नकोस साक्षी जिवंत आहे. आता अर्जुन हे सगळं मैपतच्या फेवरमध्ये करतोय असा गैरसमज करून घेऊ नका. पण मैपतला तो प्रिटेंड करतोय की तो ऑनेस्ट आहे त्याच्या डीलशी म्हणून, पण तो साक्षीला शोधून शिक्षा करणारच आहे. प्रिया आता नागराजला म्हणते, "असं काय करताय नागराज काका? तुम्ही कसंही वागा माझ्याशी, पण तुमची मदत मी करणार आहे. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना काका? हरकत नाहीये, पण तुम्हाला माझ्या परतफेडीची फळं नक्की दिसणार आहे. नागराज काका, तुमची मी मदत करणार आहे. हे बघा, यातून मी आणि फक्त मीच तुम्हाला बाहेर काढू शकते. जर तुम्ही माझ्याबद्दल कुठेही काहीही बोलला नाही तर मीच तुमची मदत करू शकते काका." नागराज आता काही सेकंड विचार करतो आणि म्हणतो, "प्रिया, 1 महिना देतोय मी तुला. 1 महिन्यात तू मला या जेलमधनं सोडवायचंयस. तू मला या तुरुंगातून सोडवायचंयस. 1 महिन्यात जर तू मला सोडवलं नाहीस ना प्रिया, तर मी इथे तुरुंगात बसून काहीही करू शकतो." प्रिया म्हणते, "1 महिना? 1 महिन्यात मी कशी मदत करणार आहे तुमची?" प्रियाला आता टेन्शन आलंय बरं का. पण नागराज तिच्याकडे बघून मोठ्याने हसतो आता. पुन्हा इकडे मैपत सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली म्हणते, "मैपत, तू कोर्टात सगळं खरं खरं सांगितलंयस ना, का अजूनही काही बाकी आहे?" तो नागराज आम्हाला म्हणत होता की त्याला आमच्या बाबतीत एक असं सत्य माहितीये ज्या सत्यामुळे आमचं आयुष्य बदलणार आहे. मैपत, खरं सांग, हे सगळं काय आहे? बोल मैपत, उत्तर दे." मैपत सायलीला म्हणतो, "अहो सुभेदार, मी ऐकलं होतं तुमची बायको कमी शिकलेली आहे, पण ही तर वकिलीणबाई शोभते. आणि शिक्षण जरी कमी असलं यांचं, तरी पण तुमच्या बायकोचा मेंदू दामिनीबाई देशमुख सारखा तर्रार आहे, एकदम चाकूवानी आहे." अर्जुन त्याच्याकडे बघतच राहतो. मैपत म्हणतो, "जो समोर येईल त्याला कापल, असा मेंदू आहे तुमचा सुभेदारीनबाई." सायली म्हणते, "मैपत, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. असलं कुठलं सत्य आहे जे नागराजला माहिती आहे?" मैपत सायलीला उत्तर देतो, "वहिनी, तुम्ही अंधारात चालताय, चालत राहा तशा, चालत राहा. आज न उद्या तुम्हाला उजेड दिसल आणि तो उजेड तुम्हाला तुमच्या घरात दिसल वहिनी." प्रेक्षकांनो, खरं तर मैपतने सायली खरी तन्वी आहे हे सत्य सांगायला हरकत नाहीये, पण तो हे का लपवतोय हे कळलं नाहीये. कळेलच, त्याचा काय स्वार्थ आहे हे समजेलच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये. काय आहे ना प्रेक्षकांनो, खरं पाहायला गेलं तर कोणाचं चांगलं झालं तर सहन होत नाही, ही प्रवृत्ती यामागे असू शकते. बघूयात पुढे काय घडतंय. आता प्रिया पण नागराजला भेटलीये, पण आता पुढचा प्रोमो त्यांनी काय दाखवलाय बघा. आजचा हा भाग इथेच संपलाय. नागराज अर्जुन सायली नागराजला भेटले तेव्हा नागराज म्हणत असतो जेलमधून, "तुमच्या कुटुंबाचं सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या हातापाया पडणार आहात." अर्जुन म्हणतो, "आमच्या फॅमिलीचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कधीच येणार नाही रे." नागराज म्हणतो, "अरे, या कोड्याचं उत्तर तुम्हाला एकच माणूस देऊ शकतो, नागराज किल्लेदार." सायली अर्जुन म्हणतात बाहेर जाऊन. सायली म्हणते,
नागराज तर बोलणार नाही, पण महिपत का बोलत नाही? म्हणजे सायलीचा रुख पुन्हा त्याच प्रश्नाकडे. ती सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तो महिपत का गप्प असेल? म्हणजे नागराज तर आपल्याला खरं सांगणार नाहीये, पण महिपतला कशाची भीती वाटली म्हणून त्याने नागराजच्या विरुद्ध साक्ष दिली. आता त्या अर्जुनला टेन्शनच आलंय. आता हिला सांगावं तर काय सांगावं? पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन आणि सायलीला कळणार आहे की प्रियाच्या बाबतीत असं काहीतरी सत्य आहे जे नागराज लपवतोय. जे काही तो बोलला ना, ते डिकोड करतात अर्जुन सायली आणि त्यांना कळतं. हा एक प्रोमो आलाय नवीन मालिकेचा. हुश्य बाबा, झाला आजचा एपिसोड. खूप खूप मोठे एपिसोड आहे आणि थँक्यू सो मच प्रेक्षकांनो. तुम्ही सगळेजण खूप ॲप्रिशिएट करतायत. एवढे मोठे मोठे एपिसोड असून सुद्धा तुम्ही पूर्ण रिव्ह्यू ऐकतायत. थँक्यू सो मच त्यासाठी. चला तर मग मंडळी, रात्री 10 वाजता भेटूयात आज लाईव्ह. आज माझा वाढदिवस आहे. तुम्हा सगळ्यांचे शुभ आशीर्वाद, शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम आहेत प्रेक्षकांनो. यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते प्रेक्षकांनो. एवढं प्रेम कुठल्याच रिव्ह्यूवरला आतापर्यंत मिळालं नसेल. खरंच आय एम व्हेरी लकी प्रेक्षकांनो. रात्री 10 वाजता लाईव्ह या, आपण गप्पा मारूयात. आणि ठरलं तर मग ही सिरियल ते आता खूप इंटरेस्टिंग दाखवत आहेत. मस्त फॅमिली ड्रामा त्यांनी रंगवलाय. आजचा एपिसोड पण कमाल होता. त्यातनं महिपतचा सीन मला खूप भावलाय. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि सगळ्यांनी रात्री 10 वाजता या, हे मी पुन्हा पुन्हा सांगते. चला तर मग भेटूया रात्री 10 वाजता. आजच्या या एपिसोडला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मंडळी. टेक केअर. भेटूयात रात्री 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.